शिवसेना राष्ट्रवादीचा वाद विकोपाला गेला असेल तर पालकमंत्रीपद भाजपला द्या. रायगडमधील माजी आमदार भाजप नेते पंडित पाटलांचं वक्तव्य. रायगडच्या पालकमंत्रीपदावरून शिंदेंची शिन्ना आणि अजितदादांच्या राष्ट्रवादीमध्ये वाद. एमआयएमच्या अझरुद्दीन ओवैसींची आज परभणीमध्ये जाहीर सभा. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या पार्श्वभूमीवर एमआयएमची तयारी सुरू. ओवैसी आणि इम्तियाज जलील सभेला संबोधित करणार. निवडणुकीसंदर्भात एमआयएमची भूमिका आज स्पष्ट होण्याची शक्यता. रामदास आठवले मनोज जरांगेंची भेट घेणार. आज संध्याकाळी 6:30 वाजता अंतरवाली सराटीमध्ये जाऊन भेटणार. आज राज्यस्तरीय मराठा समाजाची बैठक पार पडणार. बैठकीनंतर रामदास आठवले मनोज जरांगेंची भेट घेणार. काँग्रेसचे माजी आमदार कुणाल पाटील भाजपच्या वाटेवर असल्याच्या चर्चा. वेळ आणि परिस्थिती बघून निर्णय घेणार. कार्यकर्त्यांना सोबत घेऊन आज निर्णय घेणार. कुणाल पाटलांची प्रतिक्रिया. राज ठाकरे उद्धव ठाकरे राजकारण करत असल्याचं दिसतंय. आम्ही हिंदी स्वीकारायला तयार. फक्त ज्या राज्यामध्ये भाजपची सत्ता आहे तिथे मराठी सक्ती करा. अभिजित बिचुकलेंची प्रतिक्रिया. मला पंतप्रधान व्हायचं आहे. मी आणि एलॉन मस्क एकत्र आलो तर जग जिंकू. अभिजित बिचुकलेंचं विधान. माळेगाव कारखाना नीट चालवला नाही तर गाठ माझ्याशी आहे. अजित पवारांची तंबी. सही करून बाहेर फिरायचं असेल तर राजीनामा द्यायचा असा इशारा दिला. काही जण म्हणतात अजित पवारांनी कारखाना निवडणुकीमध्ये 500 कोटी दिले. आम्हाला पारदर्शक कारभार करायचा आहे. अजित पवारांचं संजय राऊतांना प्रत्युत्तर. पराभवाला अनेक कारणं असतात. अजित पवारांचं संजय राऊतांना उत्तर.